2023ला मंजूर झालेल्या आकृतिबंधाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, प्रशासकीय पदावरील रिक्त जागांची तात्काळ भरती करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने 16 जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। मात्र अद्यापपर्यंत यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नसून या मागण्यांचा आज पावसाळी अधिवेशनामध्ये तोडगा निघेल अशी आशा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। मी राज्य कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष वैजनाथ विगोतेकर, परिवहन कर्मचारी संघटनेचे दिनांक 16 ते बेमुदत संप चालू आहे। आज 8वा दिवस आहे संपाचा। जे कालबद्ध पदोन्नती आहे, वेतन त्रुटी आहे, हे गेल्या 3-4 वर्षापासून टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडत येत आहे, तरी शासनाने दखल घेण्यात येत नाही। आमची विनंती आहे, राज्य कर्मचारी संघटनेतर्फे 17 लाख कर्मचारी संघटनेचे सर्व कर्मचारी या परिवहन कर्मचारी संघटनेच्या ठामपणे पाठीशी उभे आहे अशी मी आश्वासन देतो। बेमुदत संप सुरू केलाय, काय मागणी? सर, आमचा 2023 मध्ये आकृतिबंध मंजूर झालेला आहे आणि 2023 पासून आतापर्यंत आमचा त्या आकृतिबंधाचे आर तयार झालेले नसल्यामुळे सर्व प्रमोशनचे पद रिक्त आहेत आणि जवळपास 22 पासून आम्ही विविध मार्गाने म्हणजे संप, आंदोलने अशा पद्धतीने सरकारला म्हणजे आमच्या प्रशासनाला वारंवार विचारतो आहोत की आमचे आर मंजूर झालेले नाही, आमच्या अधीक्षकांचे पद रिक्त आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे, तर ते भरण्यासाठी आर त्वरित मंजूर करावी अशी आमची मागणी होती। तर त्यांनी 3 महिन्याची आम्हाला दिली पदोन्नती, 3 महिन्यांची अशी तदर्थ पदोन्नती कुठेही नसताना मात्र ती आम्हाला स्वीकारावी लागली ऑर्डर्स निघाल्यामुळे। मात्र 57 कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या दिल्या आणि नंतर परत पदावनत करण्यात आले। तर ही अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे कर्मचाऱ्यांसोबत की त्यांना प्रमोशन्स दिले पण 3 महिन्याचे, मग कंटिन्यू करणं अपेक्षित असताना मात्र ते पदावनत करण्यात आलेले आहेत। तसेच प्रशासकीय अधिकारी पद आकृतिबंध मंजूर झाल्यापासून 2023 पासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदं भरण्यात आलेली नाही। ती आमची प्रमुख मागणी आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदं तात्काळ भरण्यात यावी आणि एक परीक्षा म्हणजे पदोन्नतीसाठी त्यांनी एक अट ठेवलेली आहे की परीक्षा घेण्यात येईल म्हणून, तर ती परीक्षेची अट रद्द करण्यात यावी ही अशी एक मागणी आहे आमची आणि पदनाम बदल करण्यात यावा असं आमचं एक मागणी आहे। 16 तारखेपासून संप सुरू आहे, अजून दखल घेतली नाही, काय भूमिका असणार आहे? सर, 16 तारखेपासून आमचा बेमुदत संप सुरू होता, मात्र काल प्रशासनाने दखल घेतलेली आहे। आज आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून आलेलं आहे पत्र, कालच प्राप्त झालं बैठकीसाठी पत्र। तर आमचे सर्व पदाधिकारी आज माननीय मंत्री महोदय आणि परिवहन आयुक्त यांच्याशी चर्चेसाठी तिथे मंत्रालयामध्ये उपस्थित आहेत। तर आज त्यांच्यामध्ये चर्चा होईल आणि मे बी आज काहीतरी तोडगा निघेल अशी आम्हाला आशा आहे। नाव विश्वा राऊत, महाराष्ट्र मोटर वाहन कर्मचारी संघटना सहसचिव। अधिवेशन सुरू आहे, आज तोडगा निघाल असं वाटतं का? हो, आज माननीय मंत्री महोदयांनी 1 वाजेचा टाइम दिलेला असल्यामुळे सर्व पदाधिकारी व आमचे संघटनेचे सरचिटणीस सरतापे साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे तोडगा निघण्याची शक्यता आहे। तुमच्या या लोकांची कामं हो, त्याचंही आम्हाला वाईट वाटतंय, पण आता आमचे जवळपास 2022 पासून सर्व प्रलंबित असल्यामुळे सामाजिक आर्थिक सर्वच नुकसान होत असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यात प्रचंड रोष आहे।